दूध वाढवण्यासाठी काही इंजेक्शन्स पण जनावरांना दिली जातात. झोलाछाप डॉक्टर आहेत, त्यांना डॉक्टर म्हणताच येत नाही, ते डॉक्टरच नाही आहेत, ते भोंदू आहेत. बर्थडेसाठी जो केक मागवतो, चायनीज स्टॉल राहू द्या, फळ विक्रेते हे फळ पिकवण्यासाठी बरेच रसायनं वापरतात. अन्न आणि औषध प्रशासन विभाग नेमके याचे कर्तव्य काय याबाबत बऱ्याच जणांना हे माहीत नव्हतं. पण ज्यावेळेस तुकाराम मुंढे यांची या विभागात आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आणि त्या दिवशीपासून मात्र फूड अँड ड्रग सगळ्यांना माहीत झालं. साधी साधी गोष्ट हो, आपण जे वडापाव घेतो, आपण जे भजे घेतो, हॉटेलमधून एखादी जी कोणती वस्तू घरी घेऊन जातो घरी खाण्यासाठी, ती वस्तू सरळ सरळ न्यूजपेपरच्या पेपरमध्ये पॅक करून दिली जाते, ती पण आपल्या आरोग्यास हानिकारक आहे. हे कधी कळलं आपल्याला? ज्या दिवशी याबद्दल तुकाराम मुंढे यांनी नियम बनवण्याचं चालू केलं. त्याचबरोबर दुधातली भेसळ ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. दुधामध्ये भेसळ होते म्हणजे कमी प्रमाणात दूध तयार होतं, पण त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पट प्रमाणात दूध विकलं जाते. मग हे नेमकं तयार कसं होतं, कुठून होतं, याच्यासाठी कोणते कोणते केमिकल वापरले जातात, या सगळ्या गोष्टीचा खोल अभ्यास तुकाराम मुंढे साहेबांनी केला आणि त्याच्यानंतर या भेसळीवर प्रतिबंध करण्याची ठोस कारवाई त्यांनी सुरू केली आणि बऱ्याच ठिकाणी त्यांनी धाडी टाकल्या. हे सगळं झालेलं असताना याच्यात आणखीन एक प्रश्न येतो, तो म्हणजे दूध वाढवण्यासाठी काही इंजेक्शन्स पण जनावरांना दिली जातात. नेमकं हे इंजेक्शन्स ज्या ज्या मेडिकलवर उपलब्ध आहेत तर त्या मेडिकलवर नेमकी काय कारवाई होणार आहे आणि हे इंजेक्शन कोणत्या वेळेस वापरावे आणि कधी वापरू नये, या सगळ्या गोष्टी, त्याच्यासाठी पण काही प्रिस्क्रिप्शनची गरज राहावी अशा प्रकारची एक अट तुकाराम मुंढे साहेबांनी त्या ठिकाणी घालावी. म्हणजे भेसळचं तर दूध थांबणारच आहे, पण इंजेक्शनमुळे जे दुधामध्ये चुकीचे केमिकल्स येणार आहेत त्याच्यामुळे होणारा दुष्परिणाम हा पण थांबणार आहे. आता मेडिकल, हॉस्पिटल याच्याबद्दलचे नियम, या सगळ्या गोष्टी तुकाराम मुंढे साहेबांनी करून सामान्य जनतेला जागृत केलंय. पण याच्याच बरोबर आणखीन एक दोन गोष्टी येतात, जसं की झोलाछाप डॉक्टर आहेत, त्यांना डॉक्टर म्हणताच येत नाही, ते डॉक्टरच नाही आहेत, ते भोंदू आहेत आणि ते खेड्यापाड्यामध्ये बोर्ड लावून थाटामाटात स्वतःचा दवाखाना व्यवसाय चालवतायत आणि त्या ठिकाणी खेड्यातील अशिक्षित रुग्णांना ते साईड इफेक्ट होणारे स्टिरॉइड सारखे औषध देतात, जे देण्याची त्यांना बिलकुल परवानगी नाही. पण अशा प्रकारचे औषधं ते सर्रास वापरतात आणि ग्रामीण जनतेचं आरोग्य धोक्यात टाकतात. त्याच्याबद्दल पण फूड अँड ड्रग डिपार्टमेंटनी कडक कारवाई करणं जरुरी आहे. त्याचबरोबर जसं आपण बाकीच्या गोष्टी पाहतोय, दूध भेसळ वगैरे, त्याचबरोबर आपण जो केक, बर्थडेसाठी जो केक मागवतो, तो केक राहू द्या किंवा चायनीज स्टॉल राहू द्या, या ठिकाणी नेमकं ह्या सगळ्या गोष्टी ज्या वापरल्या जातात केक बनवणाऱ्या, त्या आरोग्य हानिकारक तर नाही आहेत ना, याची पण खातरजमा फूड अँड ड्रगच्या अधिकाऱ्यांनी करायला पाहिजे आणि अशा ठिकाणी पण फूड अँड ड्रगच्या अधिकाऱ्यांनी जाऊन तपासणी करणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचा आरोग्यासाठी पौष्टिक म्हणजे फळ विक्रेते हे फळ पिकवण्यासाठी बरेच रसायनं वापरतात आणि त्या रसायनामुळं मात्र फळांचा आरोग्यासाठी उपयुक्त फायदा होण्यापेक्षा नुकसानच जास्त होतं. नेमकं या गोष्टीमध्ये फूड अँड ड्रगची कोणती प्लॅनिंग आहे हे पण जनतेच्या समोर आलं पाहिजे आणि हे फक्त फूड अँड ड्रगनीच करावं असं नाही, जनतेने पण जागरूक राहायला पाहिजे आणि या फळावाल्यावर पण एक कडक कारवाई होणं जरुरी आहे. म्हणजे जे पनीर आपण हॉटेलमध्ये गेल्यानंतर 80% लोकांची आवडती भाजी म्हणजे पनीर आणि पनीरपासून बनलेली दुसरी भाजी, याची ऑर्डर दिली जाते. पण ज्या दिवशीपासून फूड अँड ड्रग कामाला लागले त्या दिवशीपासून पनीर मात्र बऱ्याच हॉटेलमधून गायब झालंय. याचा अर्थ सरळ सरळ असा होतो की आपण जे पनीर चवीने खात होतो ते पनीर भेसळयुक्त होतं. आता हे सगळं चालू असताना मात्र सगळ्यात अवघड गोष्ट जी महाराष्ट्रात आहे ती म्हणजे गुटखा. महाराष्ट्रामध्ये गुटखा बॅन होऊन गुटख्यावर प्रतिबंध लादून बरेच वर्ष झालेत, पण आज पण प्रत्येक ठिकाणी सर्रास गुटखा मिळतो आणि हा सर्रास गुटखा दुसऱ्या राज्यातून येतो. पण या गुटख्यावर आळा घालणं तसं अवघड होतं आणि त्या संदर्भामध्ये FDAने कारवाया पण चालू केल्या आणि त्या कारवाईमध्ये मात्र संभाजीनगरला एक घटना झाली. महिला अन्न सुरक्षा अधिकारी प्रज्ञा सुरशे यांच्यावर हल्ला झाला, प्राणघातक, त्यांच्यावर आणि त्यांच्या टीमवर. गोळ्या चलवा, गोळ्या झाडा, या प्रकारची सगळी गोष्ट झाली आणि यांनी जो जप्त केलेला ट्रक होता, ती गाडी होती, ती मात्र त्या गुटखा माफियांनी परत पळवून नेली. इथपर्यंत यांची मजल आणि इथपर्यंत यांची दहशत आहे. या सगळ्या गोष्टी तुकाराम मुंढे ज्यावेळेस बघत होते त्यावेळेस त्यांना वाटत होतं की याच्याबद्दल काहीतरी कडक कारवाई
कडक नियम बनले पाहिजेत. आणि त्या नियमाचाच एक भाग म्हणजे 12 जून रोजी तुकाराम मुंडेंनी या सगळ्या गुटख्या माफियावर मकोका लावण्याचं फायनल केलं आणि त्याच्याबद्दलची सविस्तर कार्यप्रणाली पण त्यांनी मांडली. आता या गोष्टीमुळे मात्र एक फायदा होईल, नक्कीच फायदा होईल, दहशत तयार होईल. आणि याच्याच बरोबर आणखीन एक करायला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. स्टॉक करणारे, एजंट्स विकणारे, या सगळ्यावर कारवाई होणार, मकोका लागणारे. पण महाराष्ट्राची जी बॉर्डर आहे त्या बॉर्डरला जर परफेक्टली सील केलं आणि त्या बॉर्डरला चेकिंग व्यवस्थित जर केली तर तो गुटखा महाराष्ट्रात येणारच नाही. त्याच्यामुळे महाराष्ट्रातील बाकी सगळं जिल्ह्यातील एफडीएचे अधिकारी असो किंवा पोलीस प्रशासन असो त्यांच्यावरचा ताण कमी व्हायला आणि त्यांचं काम सोपं पण होईल. या गोष्टीबद्दल पण महाराष्ट्र शासनाने काहीतरी विचार करावा. एफडीएची मदत घेऊन पोलीस प्रशासन, एफडीए, आरटीओ या सगळ्या गोष्टी मिळून जर हा विचार केला तर तो मात्र सामान्य जनतेच्या हिताचा विचार राहील. या सगळ्या मुंडे साहेबांच्या कारवाईबद्दल सामान्य जनता खूप जास्त खुश आहे. सामान्य सोशल मीडिया जर आपण पाहिला तर मुंडे साहेबच चालतात आणि का नाही चालायला पाहिजे. ज्या अधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारताच धडाडीचे निर्णय घेतले, ज्या अधिकाऱ्याचा स्वभाव आहे एकदा एखाद्या विभागात त्यांची नियुक्ती झाली की त्या विभागाबद्दलची सगळी माहिती घेणं आणि त्यानुसार दुसऱ्या दिवशीपासून कारवाई करायला चालू करणं, अशा अधिकाऱ्यांचं कौतुक होणारच आहे. याच्याच बरोबर ज्या अधिकाऱ्यामुळं या माफियांना नुकसान होतंय, माफियांचं करोडो रुपयाचं नुकसान होतंय, ते माफिया मात्र या अधिकाऱ्याच्या विरोधात जाणार हे नक्कीच. आतापर्यंत त्यांच्या प्रत्येक विभागाचा जर विचार केला तर हे झालेलंच आहे. मग यावेळेस सोशल मीडियामधून तुकाराम मुंडे साहेबांचं कौतुक करणारी सगळी जनता, त्यांना मानणारे सगळे सामान्य नागरिक यांनी मात्र अशा वेळेस जर समजा तुकाराम मुंडेच्या बदलीचं जरी पुढं काय होत असेल त्यावेळेस मात्र या सामान्य सर्व तुकाराम मुंडे साहेबांना मानणाऱ्या लोकांनी आणि या सगळ्या कारवायामुळे ज्यांना समाधान वाटतंय, ज्यांचं भलं होणार आहे, अशा सगळ्या लोकांनी मात्र सक्रिय पुढाकार घेऊन रस्त्यावर उतरणं जरुरी किंवा त्याला प्रतिबंध किंवा विरोध करणं जरुरी. तुकाराम मुंडे साहेब फक्त कागदावर लिहित नाही तर त्याच्याबद्दलचं GR काढतात आणि म्हणजे शासन निर्णय. आणि शासन निर्णय हा अधिकारी त्या ठिकाणी राहिला किंवा नाही राहिला तरी तो शासन निर्णय मात्र त्या ठिकाणी असतो. गुटख्याबद्दलचा शासन निर्णय निघालेला आहे पण त्याच्याबद्दलची अंमलबजावणी आतापर्यंत कठोर होत नव्हती. पण आता मात्र जोपर्यंत तुकाराम मुंडे फूड अँड ड्रग डिपार्टमेंटचे आयुक्त आहेत तोपर्यंत मात्र या गोष्टी होतील. आणि शेवटी एक गोष्ट बोलायची की कायदे बनतात पण कायदे लागू करणारा अधिकारी, खमके अधिकारी त्या ठिकाणी पाहिजे आणि तो फूड अँड ड्रगसाठी मिळालाय तुकाराम मुंडे साहेबांच्या रूपाने. आणि त्याचबरोबर आणखीन एक जमेची बाजू सध्या तरी आहे की फूड अँड ड्रगचे मंत्री झिरवळ हे पण सध्या 100% तुकाराम मुंडे यांच्या पाठीचे आहेत आणि कडक कारवाई करण्यासाठी ते पण उत्सुक आहेत आणि ते पण तयार आहेत. तर या सगळ्या गोष्टीचा जर फायदा घेतला आणि 7-8 महिन्यात जर या सगळ्या गोष्टी कडक कारवाया जर झाल्या तर महाराष्ट्र हा आरोग्य समृद्ध होईल असं मात्र म्हणावं लागेल. आजच्या व्हिडिओत एवढंच मित्रांनो. पुढचा एखादा उपयुक्त व्हिडिओ घेऊन आपण भेटू. नमस्कार.